नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। जर आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवल्या नाही तर त्या ठिकाणी मोठे निदर्शने आंदोलने केल्या जाईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने राज्य सरकारला दिलेली आहे। मग या निवेदनात काय बोलले आहे, काय सांगितले आहे आणि काय विनंती केली आहे त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो की महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती प्रलंबित मागण्यांबाबत विनाविलंब बैठक घेऊन प्रश्न सोडवण्यात यावे यासाठी दिनांक 3/6/2024 रोजी हे निवेदन देण्यात आलेले आहे। तसे न केल्यास अंगणवाडी कर्मचारी तीव्र निदर्शने हे विधान भवन व जिल्हा परिषदांवर करतील अशी माहिती या पत्रात दिलेली आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकतो की महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांनी निवेदन दिलेले आहे। मग हे निवेदन दिनांक 3/6/2024 रोजी देण्यात आले आहे। ते निवेदन मुख्यमंत्री तसेच माननीय मंत्री महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई आणि माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य यांना हे निवेदने देण्यात आलेले आहे। तर मग त्याचा विषय असा आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत विनाविलंब बैठक घेऊन प्रश्न सोडवण्यात यावे, अन्यथा राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून विधान भवन व जिल्हा परिषदांवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तीव्र निदर्शने होतील असा हा विषय आहे। तर पुढे दिलेले आहे की संदर्भ 21/5/2024 रोजीचे कृती समितीने निवेदन दिले आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी कृती समिती वेळोवेळी या ठिकाणी निवेदने देत आहे। 18/5/2024 रोजी ही कृती समितीने सचिव तसेच इतर मंत्री यांना त्या ठिकाणी निवेदन दिले होते। तर आता हे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महिला बाल विकास मंत्री यांना दिलेले आहे। तर पुढे काय त्यांनी म्हटले आहे तर बघूयात। महोदय, आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे खालीलप्रमाणे विनंती करीत आहोत की संदर्भीय पत्रानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ, दरमहा, पेन्शन योजना, 2020 व 2021 या वर्षांची उन्हाळी सुट्टी, थकीत मानधन, ग्रॅज्युटी इत्यादी प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहे। निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या प्रश्नांवर चर्चा होऊ शकली नाही, म्हणून आता युद्ध पातळीवर या प्रश्नांची चर्चा होऊन निर्णय होण्याची आवश्यकता आहे। म्हणून आम्ही आपल्याला विनंती करतो की आचारसंहिता संपल्यानंतर ताबडतोब कृती समितीशी चर्चा करून वरील प्रश्न सोडवावे अशी आमची विनंती आहे। जर या बाबतीत निर्णय न झाल्यास राज्यातील अंगणवाडी कर्मचारी राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून विधान भवन व जिल्हा परिषदांवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तीव्र निदर्शने करतील याची कृपया नोंद घ्यावी। तर मग अशा प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कृती समितीने या ठिकाणी निवेदन दिलेले आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की M.A. पाटील, सुभाष एमीन, दिलीप उटाणे, भगवान देशमुख, परुळेकर, जयश्री पाटील, जीवन सुरुडे हे यांनी या ठिकाणी यांच्या सहीनिशी निवेदन दिलेले आहे। तर प्रत ही माननीय सचिव महिला व बालविकास, माननीय आयुक्त या ठिकाणी रायगड भवन नवी मुंबई यांना या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, ही बातमी खोटी नाही। काही लोक म्हणतात की ही बातमी खोटी आहे किंवा आपण या ठिकाणी तारखेने चेक करू शकता। तुमच्या ग्रुपवर, अंगणवाडी ग्रुपवरही हे निवेदन आले असेल। जर नसेल आले तरी आपल्याला माहिती मिळावी म्हणून आम्ही हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवतोय। यात आमचा दुसरा कुठलाही उद्देश नाही। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।